आली आली भाग्यलक्ष्मी। बाप्पाजी, मी आकाशीनं भावीन व्हावं असा कौल दिलाच नव्हता। पण आई, तूच तर गावाच्या बाजूने कौल दिलास काशीला भावीन करा म्हणून। बाप्पाजी खोटा हाय, मी असा कौल दिलाच नाही। त्यानं गावाच्या बाजूनं गळ घातली म्हणून त्या गावाच्या बाजूनं कौल दिला। बाप्पाजींचा विजय असो, बाप्पाजींचा विजय असो। माझ्या नव्या भाविनीचं काय कवा होणार ती? येत्या पौर्णिमेला तिचं भेरोबाशी लगीन होईल। बाप्पाजी गावाचा मोठा माणूस हाय, त्याचा मानपान तुमच्या समध्यांकडनं राखला गेला पाहिजे। बाप्पाजींचा विजय असो, बाप्पाजींचा विजय असो। काय करता तुम्ही असं? मला सोडायला काय करताय मला? दादा, तुम्हाला घराबाहेर जाऊ द्यायचं नाहीये म्हणून धनाजीरावांनी सांगितलंय। अरे काय अर्थ काय याचा? माझ्या रुक्मिणीचं आणि संजयचं काय झालंय? अपघात झालाय तर मला बघायला नको? अरे बाबा काय झालंय? कुठे आहेत रुक्मिणी, संजय कुठे आहेत? सांगतो, सगळं सांगतो, पण दादा तुला आता सगळं धीरानं घ्यायला हवं। म्हणजे असं काय झालंय? संजय बरा आहे, त्याच्या डोक्याला मार लागला होता, पण जीवावरचा धोका आता टळलाय। आणि ही रुक्मिणी वहिनी मात्र हा काय? रुक्मिणी वहिनी आपल्याला सोडून गेली। दादा, पुढे कोणाचंच काही चालत नाही, हेच खरं। सुदामा दादा त्या दिवशी गेला, तो शेवटचाच। काशी मुलगी तिच्या इच्छेविरुद्ध आणि तिच्या आईच्या इच्छेविरुद्ध तिला भावीण करायचं म्हणतात, हे बरोबर आहे का सर? साळवी, काय बरोबर आणि काय चूक हे ठरवायचं कुणी हो? अर्थात गावाने, आणि गावाला जे बरोबर वाटतंय ते बरोबरच असणार। तुम्ही देवी अंगात त्याला सोंग जे काय वठवलंय, सगळ्यांना तर एकदम विश्वासच बसलाय। आणि बाप्पाजी तर बेहद खुश। तुम्ही बाप्पाजींना असंच खुश ठेवा, तुम्हाला अगदी सोन्यानी माडवत्याल बघा। हे जग कुठे चाललंय आणि आपण कुठे? ती बिचारी मुकी पोर आणि अख्खं गाव तिच्यावर अत्याचार करायला निघालंय, आणि या सगळ्याचा सेनापती आहे तो बाप्पाजी। भाऊ, जिल्ह्यातले समधे प्रश्न चुटकीसरशी सोडवता तुम्ही साहेबांचं नाव घेऊन, मग त्या बाप्पाजीला आवर घालता येत नाही वे तुम्हाला? धर्म कार्याविरुद्ध नाही जाता येत गोदाहत्या। जनक्षोभ आपण ओढावून नाही घेऊ शकत। काय ग काशी, काय झालं? हा, वाईट सपान पडलं तुला? काय झालं ग पोरी? बयोचं काय झालं? बोल। लगीन? बयोच्या लग्नाचं सपान पडलं म्हणून घाबरलीस वय? आई पिराईच्या मनात जे असेल तेच होणार। झोप बघू, चल। जाती